काय नाही, लालच नाही कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे तुम्ही सर्वजण मला माहिती आहे की निम्न स्तरातले विद्यार्थी आहात, म्हणजे अगदी काही तुमचं प्रत्येकाचं मोठा प्रमाण आहे, परंतु तुम्ही ज्या ठिकाणी आता उभे आहात त्या ठिकाणी संधी मोठ्या आहेत आणि इंजिनियर होणाऱ्याला सुद्धा जेवढ्या संधी नाही तेवढ्या संधी तुम्हाला आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घ्या आणि असंच तुम्हाला पुढे मी शुभेच्छा देतो. तुम्हाला आज ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्याचं विशेष मदत होईल. त्यांचं शिकण्यासारखं आहे. ज्या माझ्या MSc झाल्या MSc झाल्या, पण त्यांनी पुन्हा MSc झाल्यानंतर सुद्धा काय केली, पुन्हा एक आता डॉक्टरेट करतात, त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्या उपजिल्हाधिकारी होणार. म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुम्हाला सुद्धा आवड जी असती ती सुद्धा कळायला वेळ लागतो. तुम्ही लक्ष पाहा, तुम्हाला लवकर आवड कळली. जसं मी बीकॉम झालो, मला कळलंच नाही बीकॉम काय झालं, आणि बीकॉम समजलंच नाही. जसं माझ्या पत्नीचं मुलं होती, ती एवढी हुशार सगळ्या कलामध्ये, ती बीकॉम झाली आणि लग्न झालं तिने इंजिनिअरिंग केलं, AM केलं, ती शिक्षिका झाली. शिक्षिका होणं महत्वाचं नाही आहे. आज विद्यार्थी त्यांनी तिने ज्याला शिकवलेलं आहे ते विद्यार्थी काय कौतुक करतात आणि आम्ही शाळा कटकले आमचं कौतुकपणाचं शिक्षण आहे. तुम्हाला किती संधी आहे, तुमचं एका चित्र तुम्हाला आयुष्यामध्ये इतकं पुढे नेईल, इतकं पुढे नेईल. जसं शिक्षकाला महत्व आहे ते शिक्षक ज्यांच्या पत्नीने माझ्या मुलीला ट्रेन केलं, मुलाला ट्रेन केलं, मला कसं करावं कसं करावं तिला उपयोग. त्यामुळे या कलेमध्ये प्रगती करा. तुमच्या पाठीमागं मी असेल, सर असतील, मॅडम असतील, सगळे खंबीरपणे उभे राहू. जिथं जर तुम्हाला संधी पाहिजे तिथं तिथं आपण नक्की त्याचा उपयोग करून घेऊ. जर मी आता सरांना म्हटलं पुण्याला आपण प्रदर्शन आपल्याला बघूया आणि तिथं कमिशनर कुटुंबात साहेब माझे मित्र आहेत ते आणि